मी दादासाहेब साहेबराव भोसले, उपसरपंच ग्रामपंचायत बाबुळगाव। काल जे इंदापूर या ठिकाणी बाबुळगावच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये जे ग्रामपंचायतीवर जे आरोप केले ते आरोप बिनबुडाचे व राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत। या ठिकाणी ग्रामपंचायतीची आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या राजकीय भावनेने काही लोक या ठिकाणी आरोप करत आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनागोंदी कारभार किंवा कुठलाही कर्मचारी पैसे न मागता कशाचेही कुठलंही काम स्वच्छ आणि व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे। याचीच त्यांना जर माहितीच हवी असेल तर त्यांनी कागदोपत्री मागणी करावी व या ठिकाणी त्यांना BDO सारखं एक इंदापूरला एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी अर्ज करावा आणि माहिती मागवावी किंवा जिल्हा परिषदला तक्रार करावी आणि त्याची चौकशी लावावी। आम्ही चौकशीला समोर जाण्यास तयार आहे। आता ती वॉटर सप्लाय तर सगळ्यांनाच माहिती आहे, गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही। आम्ही जे करतोय या ठिकाणी जिल्हा परिषद, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन या ठिकाणी जलजीवनचे आहे, या ठिकाणी चालूच आहे। निधी अभावी या ठिकाणी काही कामं रखडलेली आहेत, निधीच नाही केंद्राचा या ठिकाणी, त्यामुळं हे काम रखडलेलं आहे। काम बंद झालेलं नाही, त्या कामात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही। काम पूर्ण क्वालिटीचं आणि सिमेंट रोडचं जे सांगितलं आहे या ठिकाणी, कुठलाही रोड जाऊन आज उद्या जाऊन बघा तुम्ही, या ठिकाणी पूर्ण क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे। आमच्या काळात बनवलेला रस्ता पूर्ण क्वालिटीचं तुमच्या गावाला माहिती आहे। भरणे मामांनी निधी दिला, त्याचा उपयोग आम्ही कसा केला आणि बाकीच्यांनी कसा केला हे सगळं गावाला माहिती आहे। घरकुलाची या ठिकाणी तालुक्यात हे म्हणतात गावात स्कीम आहे, त्या परवाची विशेष सभा होती, ती कशासाठी योजनांसाठी होती। या बाबुळगाव ग्रामपंचायत इतक्या योजना या अख्ख्या इंदापूर तालुक्यात असं एकमेव गाव आहे योजनांचा फायदा घेणार, त्याला ग्रामपंचायत सक्षम आहे म्हणूनच योजना गावात आलेत ना। लोकांनी उपभोग घेतलाय सगळ्या स्कीमचा। या ठिकाणी घरकुलं तर सगळ्यात जास्त बाबुळगाव मध्ये आहेत। आणि दुसरं झालं तर शासकीय कृषीच्या असतील काही योजना, फळबाग असेल, विहिरीचा असेल, या ठिकाणी अख्ख्या तालुक्यात एक नंबरला बाबुळगाव आहे। पैसे मागितले जातात अजिबात बेशूट आहे, त्यांनी सिद्ध करावं कोणाकडून पैसे घेतले आणि मागितले। कर्मचाऱ्यांनी बी कर्मचारी आरोप केले गेले, त्यांनी गाडी कुठून आणली, त्यांचं ते काय वरती ह्याच्यावर गेले ते ज्यांच्या कर्मचाऱ्यांना बी शेती आहे त्यांचं बी डाळिंब जातंय 10-5 लाखाचं। प्रत्येक जण आपापल्या सक्षम आहे ना, का ग्रामपंचायतीमुळेच आम्ही केल्यावर काय आहे। आणि कुठलाही प्रकारचा या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार किंवा कुठलाही अनागोंदी कारभार झालेला आहे याची शासनामार्फत आपण तक्रार करू शकता किंवा चौकशी लावू शकता। या ठिकाणी फक्त राजकीय दोषाने हे सगळं आरोप हे केलेले आहेत, त्यामुळं यात काही तथ्य नाही।